नमस्कार, मी सिया आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते। डोळे बंद करा आणि एक क्षण कल्पना करा, छत्रपती शिवाजी महाराज या भूमीवर जन्मलेच नसते तर आज आपण कोण असतो? आपली भाषा, आपली ओळख, आपला स्वाभिमान टिकून राहिला असता का? आज मी तुम्हाला इतिहास सांगणार नाही, आपण कसे वाचलो याची गोष्ट सांगणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक राजा नव्हते, ते एक विचार होते, एक क्रांती होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते सामान्य माणसाच्या आत्मसन्मानाचा आवाज होते। महाराजांचा जन्म झाला त्या काळात भारत म्हणजे फक्त भूगोल होता, स्वराज्य ही संकल्पना नव्हती। परकीय सत्ता, अन्याय, जबरदस्तीचे धर्मांतर, स्त्रियांची असुरक्षितता आणि सामान्य माणसाचं जीवन म्हणजे फक्त संघर्ष। आणि अशा काळात एक तरुण उठतो आणि म्हणतो, हे राज्य जनतेचं आहे आणि ते जनतेलाच मिळायला हवं। आणि हीच होती महाराजांची खरी क्रांती। जर शिवाजी महाराज नसते तर आज मराठी भाषा इतक्या अभिमानाने बोलली गेली असती का? संस्कृती म्हणजे फक्त सण उत्सव नाही, संस्कृती म्हणजे स्वतःची ओळख। महाराजांनी संस्कृतीला तलवारीचा आधार दिला आणि तलवारीला संस्कारांची धार। स्त्रियांचा सन्मान, धर्माची सहिष्णुता आणि शत्रूवरही अन्याय न करण्याची शिकवण हे त्या काळात क्रांतिकारक होते। आज आपण वुमन सेफ्टी, सेक्युलरिझम, इक्वॅलिटी म्हणतो, पण ही मूल्य महाराजांनी 350 वर्षांपूर्वी जगून दाखवली। जर महाराज नसते तर आजचा महाराष्ट्र, आजचं भारताचं राजकीय स्वरूप हे पूर्णपणे वेगळं असतं। गनिमी कावा, किल्ल्यांची साखळी, स्वतःचं नौदल हे फक्त युद्धासाठी नव्हतं, ते स्वराज्य टिकवण्यासाठी होतं। आज भारत जो मजबूत उभा आहे त्याच्या मुळाशी शिवाजी महाराजांची संरक्षण नीती आहे। आज आपण म्हणतो तरुण भरकटतो, पण याच तरुणाने शिवाजी महाराजांकडे फक्त इतिहास म्हणून न पाहता मार्गदर्शक म्हणून पाहिलं तर नेतृत्व म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, धैर्य म्हणजे काय हे वेगळं सांगावं लागणार नाही। महाराज शिकवतात, डिग्रीपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो, सत्ता मिळवण्यापेक्षा सेवा महत्त्वाची असते आणि भीतीपेक्षा स्वाभिमान मोठा असतो। छत्रपती शिवाजी महाराज फक्त आपला भूतकाळ नाही, ते आपल्या वर्तमान आहेत आणि आपल्या भविष्याचा कणा आहे। आज प्रश्न असा नाही की महाराजांनी काय केलं, खरा प्रश्न असा आहे की आपण महाराजांकडून काय शिकलो। कारण जोपर्यंत शिवाजी महाराजांचा विचार जिवंत आहे तोपर्यंत भारत कधीही गुलाम होणार नाही। जय भवानी, जय शिवाजी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।